आज महत्त्वाचा दिवसभरातला विषय आपण सुरुवातीलाच बघूया। अशोक चव्हाणांचा भाजपा प्रवेश। काँग्रेसचा हात सोडल्यानंतर अशोक चव्हाणांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। काँग्रेसने मुख्यमंत्री पदासह पक्षात विविध पदांवर काम करण्याची संधी दिल्यानंतरही अशोक चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडली। पण चव्हाणांनी काँग्रेसला रामराम का केलाय याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागे अनेक कारणे असल्याचं सांगितलं जात आहे। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपत प्रवेश केला। सोमवारी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती। मात्र राजीनाम्यानंतर 24 तासातच सगळं चित्र स्पष्ट झालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपवासी झाले। एक नवीन सुरुवात भारतीय जनता पक्षाची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या पद्धतीने निश्चितच काम केलं जाईल। पक्षाच्या भूमिकेतून जे आदेश पक्ष मला देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे। कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे केलेली नाही। जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेल। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। खरं तर अशोक चव्हाण भाजपत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सुरू होती, ती अखेर खरी ठरली। गेल्या काही वर्षातल्या राजकीय घडामोडींवर नजर टाकली तरी 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून वारंवार ही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं। पण प्रत्येक वेळी अशोक चव्हाण यांनी त्या चर्चांचं खंडन केलं। चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्यामागे वेगवेगळी कारणं असल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यशैलीवर ते नाराज असल्याची काँग्रेसमध्ये चर्चा होती। पक्ष सोडल्यानंतर अनेक सहकारी त्याच्यामध्ये काही विरोधी बोलतात, कोणी काही टिप्पणी करते, काही लोकांनी समर्थन केलंय। विविध ज्याला आपण म्हणू की मतभिन्नता असू शकते। व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाहीत। गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस नेतृत्वात बदलाची मागणी जोरावर होती। कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातही खांदेपालट करण्याची मागणी काँग्रेसमधून करण्यात आली होती। त्यासाठी अशोक चव्हाण आग्रही होते। विशेष म्हणजे त्यावेळी अशोक चव्हाण 2 दिवस दिल्लीत तळ ठोकून बसले होते। राज्यातील बहुतेक काँग्रेस नेत्यांनी अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली होती। एवढा अनुभवी नेता भाजपला मिळाला, मास नेता जो भाजपामध्ये, मराठवाड्यात तरी भाजपात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर असं नेतृत्व नव्हतं। अशोकरावाच्या रूपाने ते नेतृत्व आलं, त्याला पक्ष योग्य ठिकाणी न्याय देईल असं मला तरी वाटतं। विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली होती, परंतु तेव्हापासूनच महाविकास आघाडीला उतरती कळा लागली असं म्हटलं जातं। दुसरीकडे प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचा कारभार सुद्धा कुणालाही विचारात न घेता एककल्ली स्वरूपाचा होता। या संदर्भात अशोक चव्हाण यांनी वारंवार पक्षातल्या सदस्यांना नाराजी व्यक्त करून दाखवली होती। काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य असल्याचं काँग्रेस नेतृत्वाला सांगितलं होतं। मध्यंतरीच्या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंमध्ये स्थानिक निवडणुकांवरून वाद रंगला होता। त्यानंतर राज्यातील काही नेत्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती। भाजपमध्ये किंवा इतर पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांचं राजकीय अस्तित्व काय, तर असा पक्ष सोडत असताना नेते ही आपली सगळी सोय करून पक्ष सोडतात। म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं राजकीय भवितव्य भाजपमध्ये उज्ज्वल असेल असंच मला वाटतं। मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देखील देण्यात आले की नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात यावं, मात्र त्यांना काही हटविण्यात आलं नाही आहे। त्याचमुळे होऊ शकतं अशोक चव्हाण नाराज तर नाही आहे। नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करावी म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना काँग्रेस नेत्यांनी गळ घातली होती।
तसंच राज्यातील काँग्रेसची सूत्र अशोक चव्हाणांच्या हाती द्यावी अशी ही मागणी त्यावेळी करण्यात आली होती. काँग्रेसमधील सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून अशोक चव्हाणांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. त्यावेळी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर होते. ते मायदेशात परतल्यानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा रंगली होती. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काँग्रेस हायकमांडनं नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्यास नकार दिला आणि तेव्हापासूनच अशोक चव्हाण काँग्रेसवर नाराज होते आणि काँग्रेस सोडण्यामागे हेच एक प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पक्षप्रवेश